शुभं करोति। अगं नीट चालवतो मी बाईक, पाडणार नाही तुला. नाही अरे, तू जा तुझ्या कामाला. तू गाडीत बस, मी किमयाला फोन करतो आणि तिला बोलावून घेतो. मग ती आणि मी तुला जिथे जायचंय तिथे गाडीला धक्का मारत नेतो. चालेल? नाही, धक्का वगैरे नको, बसते मी. फक्त जाताना किल्ली गॅरेजवाल्याकडे देऊया आणि पुढे जाऊया. किमया, सगळं काही ठीक होण्याच्या पलीकडे गेलंय. काही पलीकडे वगैरे गेलेलं नाही. दुबकलेली जर्मनी जर एकत्र येऊ शकते तर रागवलेले दोन भाऊ का नाही? अगं किमया, जाऊ दे तो विषय, तू जेव ना. विवेक काका है. किमया प्लीज, असला खटाटोप करत जाऊ नकोस. माझे धंदा म्हणजे बुद्धिबळाचा पट नसून सापशिडीचा डाव असतोय. इथं घोड्यावानी धावायला लागतंय विना झापडाचं, आणि तुम्ही चाललाय हत्तीवानी दुलट दुलट दुलट. मी माझ्याच रस्त्याने जाणार, माझ्याच रस्त्याने जाणार. असं नसतंय माझे शेठ. निदान या प्रेस मध्ये तरी आता हे चालणार नाही. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर कधीच नव्हता. किमयाने पढवायला सुरुवात केली ना, त्यामुळे घडलंय सगळं. मी हो, अगं विनीत म्हणत होता की किमयाने मला समजावलं म्हणूनच माझी श्रेया मला परत मिळाली. किमया किमया किमया, आज मी खूप खुश आहे. तुला माहितीये, आम्ही लंचला गेलो होतो. वाव, खूप गप्पा मारल्या आम्ही, अगदी पूर्वीसारख्या. विनीतने मला सगळं सांगितलं की तो कसा माझ्यासारखाच डिस्टर्ब होता. घरात कामात त्याचं अजिबात लक्ष लागत नव्हतं. आता तुमचं लग्न होणार श्रेया. काकू, दारात का उभी जाते ना? श्रेया, तू विनीतला भेटतेस? हो, माझं प्रेम आहे विनीतवर. दिसलं ते लग्न मोडलं तेव्हा. गेला तुला टाकून त्यावेळी. प्रेम आहे म्हणे माझं. अशी का वागतेस तू श्रेया? हा, त्याच्या आईचा निर्णय माहितीये ना तुला? पण त्याचा निर्णय काहीतरी वेगळा आहे आई. त्यामुळे काहीच फरक पडलेला नाहीये श्रेया. लग्न मोडलंय तुझं. अशी नको ग वागूस श्रेया. काकू, श्रेया विनीतला भेटली म्हणून मनस्ताप होतोय तुला, पण विनीत तिला सोडून दूर गेल्यामुळे श्रेयाची काय अवस्था झाली होती हेही माहितीये ना तुला. आणि आई, विनीतची आई तुला रागवली याचा राग तू किमयावर का काढतेस? किमयाने सांगितलं नसतं आणि माझी मीच विनीतला भेटायला गेले असते तरी विनीतची आई तुला बोललीच असती. आई म्हणून मी तुला समजवायला आले तर तुम्ही दोघी मिळून मला शहाणपणा शिकवताय. तू आई म्हणून समजवायला नाही आलीस तर विनीतला भेटण्यापासून थांबवायला आलीस. श्रेया तू. काकू, खरं तर तुझा राग हा घरातल्या भांडणाचा परिणाम आहे. तुझ्याच नाही, प्रत्येकाच्याच वागण्यात तो जाणवतोय. फक्त आम्ही मुलं या सगळ्यापासून खूप दूर होतो. किमया, किमया,